यांना वाचता येत नाही, लिहिता येत नाही, याचा फायदा घेऊन त्यांची फसवणूक केलीस आणि सगळं स्वतःच्या नावावर करून घेतलंस. वर या दोघांना सांभाळायचं नाही म्हणून यांना आश्रमात टाकून शहराकडे निघून गेलास. अरे, ज्यांनी तुला जन्म दिला त्यांना जन्माचा वनवास घडवताना तुला लाज नाही वाटत? माझी लाज काढायचं काही गरज नाही. हा आमच्या घरातला प्रश्न आहे, तो आम्ही बघून घेऊ. खरं तर मी इथे येणारच नव्हतो, पण आलो. म्हटलं काय ते इतक्या दिवसाची एकदाची कटकट निघून जाईल, त्यांना समजावा. तसंही घरात पडूनच राहायचंय. मग वृद्धाश्रमात राहायला काय हरकत आहे? आणि मी जाईल की त्यांना अधूनमधून भेटायला. तुम्ही एक काम करा, यांना समजावा आणि काय तो एकदाचा विषय क्लोज करून टाका. विषय क्लोज करायचा ना, करून टाकू. हे काय करताय? आणि हा आसूड का घेतला हातात? तुझा विषय क्लोज करायला. हे बघा, तुम्ही कायदा हातात घेताय. मी तुमची कंप्लेंट करेल. हा, अरे जा कर, खबरत नाही कुणाला. पण कंप्लेंट करायला जाण्याआधी 4 फटके खाऊन जा. जे तुझे आई वडील तुला वेळी जायला विसरले होते. काय सुरू आहे ते? दरबार. मंजूचा दरबार सुरू. काय? लोकांना अपेक्षित न्याय मिळवून द्यायचा एक छोटासा प्रयत्न करते पूर्वा मॅडम. याआधी सांगितलं होतं ना, हे सगळे धंदे बंद करायचे म्हणून. पुन्हा सुरू केलं सगळं. एकाला बंदी घातली तर त्याची जागा आता दुसऱ्याने घेतली. बंद करायचं आत्ताच्या आत्ता, सगळं बंद करायचं. पूर्वा पाटील मॅडम ऑर्डर देते मला. कुठल्या अधिकारानं? सस्पेंडेड आहे मी. माझ्या घराच्या अंगणात येऊन मी काय करायचं आणि काय नाही हे तुम्ही मला नाही सांगायचं. मंजिरी वाघमारे, तुम्ही सस्पेंडेड असलात ना तरी मी ऑन ड्युटी आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे माझं कर्तव्य आहे. तेच बजावण्यासाठी मी इथे आली आहे. बरं, हे तेच कर्तव्य आहे ज्याला तुम्ही जागला नाहीत. माझा धंदा मांडलाय ना न्याय व्यवस्थेचा, तो आत्ताच्या आत्ता बंद नाही केलात
तर मला तुम्हाला अटक करावी लागेल. इथून पुढे हे असं लोक जमवून न्याय देणं वगैरे हे नाही करायचं. ए चला घरी निघा आपापल्या. काय न्याय निवाडा वगैरे होणार नाही इकडे. चला उठा. ऐकू नाही आलंय का? हा दरबार आत्ताच्या आत्ता बरखास्त करा, नाहीतर मला तुम्हाला अटक करावी लागेल. याला बेल मिळाली, पण तुम्हाला साधा वकील सुद्धा नाही मिळवून देणारा मी. वकील सुद्धा नाही मिळवून देणार. एवढी पोच आहे तुमची वरपर्यंत? न्यायालय खिशात घेऊन फिरता का काय? वॉच युअर टंग. डोंट यू डेअर अँड टेल मी व्हॉट टू डू. मुळात मी कुठला गुन्हा केलेला नसताना तुम्ही मला अटक करायची धमकी देताय. पूर्वा मॅडम, उठ सूट कुणालाही अटक करता नाही येत. त्यासाठी समोरच्या माणसानं गुन्हा केलेला असावा लागतो. ट्रेनिंग मध्ये नाही शिकलात? अटक करण्यासाठी समोरच्या व्यक्तीवर कुणीतरी केस केलेली असावी लागते. केले कुणी केस माझ्यावर? यू आर क्रॉसिंग युअर लिमिट्स. माझं घर, माझं अंगण, माझ्या अंगणात येऊन तुम्ही तुमच्या लिमिट्स क्रॉस करताय आणि मी काय बघत बसेल? पूर्वा पाटील मॅडम, हे लोक माझी ताकद आहे. मला सस्पेंड करून तर चूक केलीच आहे, आता मला धमकी देऊन घोड चूक करते. मी पोलीस होते तोपर्यंत माझ्या कर्तव्याशी बांधील होते, पण आता मी ड्युटीवर नाही, सस्पेंड झाले. त्यामुळे पोलीस चौकीच्या बाहेर मी काय करते काय नाही याच्याशी तुमचा संबंध नसायला हवा. तुम्ही मला अडवू शकत नाही मॅडम दरबार भरवण्यापासून. बस, खूप बोललीस. अति करून तू ना तुझे सगळे लिमिट्स क्रॉस केलेस. मी काय करू शकते याची तुला कल्पना सुद्धा नाहीये. आता तर फक्त सस्पेंड केलंय, लवकरच कळेल. ही पूर्वा पाटील अख्ख्या जगात कोणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाही. तिचे हवेतच ना आता. वाट बघ, लवकरच तुला जमिनीवर आणून आपटते की नाही. मंजूताई जिंदाबाद. 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 मम्मी साहेब बसा की तुम्ही दरबारात बसा. नाही नाही तू बस बस बस. नाही बस तू. इतक्यात तुला समज आली असेल असं गृहीत धरते, आणि इथून पुढे जर तुझ्या आई वडिलांना इथे याची वेळ आली तर आता फक्त फटकावलंय, त्यावेळी झाडाला बांधून फोडून काढ. आणि जोपर्यंत तुझे आई वडील थांब म्हणत नाहीत तोपर्यंत मार खात राहशील. नाही मॅडम, चुकलं माझं. मी माझी चूक सुधारेन, मला माफ करा. माफी माझी नाही,
आई बापाची माग. माफ करा मला, चुकलं माझं. त्यांनी जन्म दिलाय तुला. हे जग पाहू शकतोस ते त्यांच्यामुळे. त्याची जाण ठेव. चूक दुरुस्त कर आणि नीट सांभाळ आता त्यांना. जगात बाकी कुठलं दान धर्म पुण्यकर्म नाही केलंस तरी चालेल, पण आई वडिलांना दुखवू नको. त्यांना त्रास देऊन तू कधीच सुखी नाही राहू शकणार. हे नीट लक्षात ठेव. निघ आता. आणि हा, आश्रमात नाही जायचं. थेट त्यांना घरी घेऊन जायचं. कळलं का? बसा. गया मम्मी, काय होय, ज्यांना घराबाहेर काढायचं होतं ते आता घरात बसून दरबार मांडायला लागलेत इथंच. हा, सत्यभाऊजी बी काही बोलणार बघा. आता दरबार बिरबार त्याच भरत आहेत, त्यांच्याच हातात गेल्यासारखं की सगळं कारभार. मला तर वाटतंय एका घरातलं आणि घराबाहेरचं तुमचं राज्य आता संपलंय बघा. एक जाऊबाईंचंच राज्य आलंय म्हणायला हरकत नाही आता. हाणलं का तो नाकाला शेंडा? बस थोबाड पण ठेवच. बोला. पुढं कोण? सत्या, मला जरा तुझ्याशी बोलायचंय. बाजूला चल. काय झालं? काय झालं सांगते, चल. बाजूला कशाला? इथंच बोल की. अगं इथं दरबार बी भरलाय. तुझ्या जर काही अडचणी असतील ना तर त्या वाघमाऱ्यांना सांग. सत्या, मला इथं बोलायचं नाही. तुला चल म्हणलंय ना, माझं ऐकायचं. चल. बरं चल. बोल, काय बोलायचंय? ही समजा काय सुरू आहे सत्या? तिने बेटका दरबार घेते. ह्या दरबाराची शोभा रुबाब दरारा समजा तुझ्यामुळे. तुझ्याशिवाय दरबाराला ओळख बी नाही आणि जीव पण नाही. आणि तू तुझ्या जागी निबडा बसवलंस. अरे तिची लायकी तरी का लोकांचा न्याय निवडा करायची? मम्मी, मी दरबार भरवला काय, वाघमाऱ्यांनी दरबार भरवला काय? लोकांना न्याय मिळणं महत्वाचं आहे ना. सत्या, ह्या दरबारामुळे तुझं नाव आहे, तुझा दरार आहे, तुझी ख्याती कीर्ती समधी सातारावर पसरलेली आहे. आणि तू तुझ्या जागी त्या निर्भेटला बसून ही समज गमावलंयस. कळते का तुला? मम्मी, हे जे काय तू म्हणतेस ना, माझी ख्याती कीर्ती मी गमावलेली आहे, ही अजून तरी गमावलेली नाही आहे मी. आणि ती गमावायची भीती बी नाही मला. कारण कसं आहे, मी जो काय ते फक्त या दरबारामुळे नाही, लोकांचं माझ्यावर जे प्रेम आहे, जो माझ्यावर विश्वास आहे ना, त्याच्यामुळे. पण अशानं तुझं अस्तित्व पणाला लागल सत्या. मम्मी, तू काय लोकांचं भविष्य बघायला लागलेस काय? हे बघ, वाघमाऱ्यांनी जर दरबार चालवला ना तर माझं आयुष्य काय पणाला लागणार नाही. पण जर मी दरबार घ्यायला बसलो ना तर माझं भविष्य आणि आयुष्य दोन्ही पणाला लागू शकते. तुझ्या त्या लाडक्या पूर्वा मॅडम येऊन अटक करतील मला. चालणार आहे तुला? मला का चालू? हे बघ सत्या, तुला अटक झालेली मला चालणार नाही. नाही चालणार ना? फिक्स आहे ना तुझं हे? मग जरा शांत राहा. जे चाललंय ते लोकांच्या भल्यासाठी चाललंय, एवढं डोक्यात घे. जास्त लोड घेऊ नकोस. आणि तरी बी तुला इथं मळमळल्यासारखं वाटत असेल ना तर गप घरात जाऊन बस. सगळ्यांच्या समस्या सुटल्या? सगळे समाधानी आहात ना? मंजुताई येतो. नमस्कार. वाह वाघमारे, तुम्ही सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. कमालच केली. कमाल काय त्यात? हेच तर माझं कर्तव्य आहे. त्या मंजूचा मास दिवसेंदिवस वाढतच चाललाय.
काहीतरी करावं लागणार आहे मला तिचं. मला वाटलं होतं तिला मी सस्पेंड केल्यानंतर तिच्या अक्कल ठिकाणावर येईल, ती माझ्याकडे येईल, नोकरीची भीक मागेल, पण नाही. ती तर अतिशहाणी निघाली. ती तिचा अतिशहाणा असलेला मेंदू जास्तीत जास्त यूज करायला लागली आता. त्या मंजूने आज माझ्या नाकावर टिचून तिथे दरबार भरवला, सगळ्या लोकांसमोर माझा इन्सल्ट केला. ती सगळी लोक फक्त तिची बाजू घेत होती. आज मी एकटी पडलेले आणि तू इथे तोंड त्या फोन मध्ये घालून बसलायस. तायडे शांत, चिल, ब्रीद इन, ब्रीद आउट. काल तूच म्हणत होती ना मला डोकं शांत ठेवायचं आर्यन. मग ठेव ना तू पण डोकं शांत. अरे कसं शांत राहू मी? हा, सगळ्या लोकांसमोर उलट सुलट बोलली ती मला. कशी शांत राहू? ती नुसती तुला 4 लोकांसमोर उलट बोलली तरी एवढी मिरची लागली तुला. तायडे मग विचार कर, मला तिने साखरधंद्यामध्ये बांधून सगळ्यांसमोर पळून पळून मारलं होतं, ते पण आसुडाने. काय वाटत असेल मला, मलाच माहितीये. हे इतके दिवस मी कसं जगलो ना, माझं मलाच माहितीये. या जखमा मिटल्या ना तरी वेदना अजून तशाच आहे. येतंय का लक्षात तायडे? येतंय का लक्षात? हे बघ आर्यन, मी समजू शकते तुला मिळालेल्या वेदना, डॅडी साहेबांचा झालेला अपमान, माझ्याशी मोठ्या आवाजात बोलणं, या सगळ्याचा हिशोब बरोबर लावणार आहे मी. त्या मंजूचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागणार आहे. करायलाच लागेल. आधी मंजूचाच बंदोबस्त करायला लागेल, कारण त्या सत्याचा जीव अर्धा मंजू मध्ये अडकलाय. मग जर मंजूच नसली तर हा सत्य जगणार कसा? तू काळजी करू नको तायडे. राईट टाइम येऊ दे फक्त. नाही व्याजा सकट बदला घेतला ना तर नाव नाही सांगणार. आर्यन तात्यासाहेब पाटील. काय रे, हे काय नवीन? हसतोयस का असा? काय वेड लागले? काय झालं हसायला? सांग. सांगतोस का नाही? अहो सांग. वाघमारे, काय झालं हसायला? काय झालं वाघमारे, हसायला? मला वेड लागले असं समजा. हे सध्या सोड 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 मला चक्कर येते, सोड. अरे काय, बरं आहेस ना? चक्कर आली मला. सॉरी, मी फक्त माझा आनंद व्यक्त केला. वाघमारे, काय रुबाबात बसला होता तुम्ही खुर्चीवर, बघून लय आनंद झाला बघा. मला लय भारी वाटलं. आणि दरबार पण आज एकदम ताजा तवाना वाटत होता. मला असं वाटत होतं की मी मलाच बघतोय स्वतःला. लय भारी वाटलं बघा. सध्या मला मान्य आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे, पण खुर्चीत भारी दिसत होते, दरबार ताजा तवाना वाटत होता, हा काय रोमॅन्टिकपणा आहे? वाघमारे, प्रेमात असलेल्या माणसाला
आपल्या प्रेमाच्या माणसाची प्रत्येक गोष्ट आवडते. म्हणजे तिचं दिसणं, तिचं हसणं, तिचं चालणं, तिचं बोलणं, सगळंच. राहू दे. अहो पण खरंच वाघमारे, सगळं कसलं भारी हँडल केलं तुम्ही. आणि खास करून त्या पूर्वा पाटील मॅडमना काय सडेतोड उत्तरं दिलीत तुम्ही त्यांना. असं वाटलं की त्या पूर्वा मॅडमचा तुम्ही आजच न्यायनिवाडा करता का काय. पण तसं काही झालं नाही. ठीक आहे, तरी बी जे काय झालं ते बघायला लय भारी वाटलं बघा मला. बर, थँक्यू. थँक्यू काय म्हणताय मेशनला. सत्य, आपण दरबार सुरू केलाय खरा, पण त्याचे वेगळेच परिणाम होणार आहेत. आज पूर्वा मॅडम धमकी देऊन गेलेत, विसरू नको. त्या आज गेल्यात, पण नंतर काय करतील सांगता येत नाही. त्यामुळे आता आपल्याला अलर्ट राहावं लागणार आहे. होय, अलर्ट तर राहावं लागणारच आहे. कारण त्यांनी बंद केलेला दरबार आपण परत सुरू केलाय. ह्या गोष्टीचा प्रचंड राग आलेला असणार त्यांना. आणि त्यात त्यांची तुमच्यावर तर जास्तच खुन्नस आहे. मला माझं काहीच नाही वाटत रे. मला तुझी काळजी वाटते. रागाच्या भरात तुझ्यासोबत काही वाईट वागायला नको त्या. वाघमारे, नका काळजी करू. सगळं नीट होईल. आणि त्या चिडल्या किंवा ते आपलं काहीतरी वाईट करतील म्हणून आपण काम तर नाही सोडू शकत ना. त्यामुळे एकदम निश्चिंत राहा. मम्मी, मी काय म्हणते, सत्यभाऊजींशी एकदा शांतपणे बोलून पाहिलं तर. सपने, तात्यासाहेबांशिवाय आपल्याला पर्याय नाही. तेच आपलं भविष्य उज्ज्वल करू शकतात. आणि राहिला प्रश्न सत्याचा, तर त्याला मी समजावून सांगायचा प्रयत्न करेल ग. पण त्याच्या डोळ्यावर त्या नेबळच्या आंधळ्या प्रेमाची पट्टी बांधली गेली आहे ना. बरोबर आहे. आणि ती पट्टी काही या जन्मात निघेल असं मला वाटत नाही बघा. पण तरी बी काहीतरी तरी प्लॅन ठरलाच असेल ना डोक्यात तुमच्या. काय करायचं ठरवलंय पुढं? माझा विचार तर पक्का झालाय सपने. लवकरात लवकर खासदारकी मिळवायची. आणि मग एकदा का पावर आपल्या हातात आली का मग आपलं कोणीच काही वाकडं करू शकणार नाही. आणि तिने भेट तर नाहीच नाही. हा, पण जर खासदारकी नाही मिळाली तर त्या निबेडचं राज्य आपल्याला बघत बसावं लागेल. मम्मी, तुम्ही काहीच काळजी करू नका बघा. काही झालं तरी पण ही तुमची लाडकी सून म्हणजे तुमची हुबलक सपनी, हाफ मॅड सपनी, जयराचा कंदीपेडा. म्हणजे मी कधीच अंतर पडून देणार नाही बघा तुमच्यामध्ये माझ्यामध्ये. मी कायम साथ देईन असं मला म्हणायचं होतं. पण मम्मी, काही झालं तरी घरातली सगळी सत्ता त्या एक्सोबाईंच्या हाती जाता कामा नाही बघा. हां, आणि त्यासाठी आपल्याला एकत्र राहायला पाहिजे बघा. सपने, कवा कवाच हुशारीचं बोलतीस गप्पे. बरोबर आहे तुझं. आपण एकत्र राहिलो तरच आपला उद्धार होईल. माझा छोटा आहे हात जरा, पण तरी साथ देईन मी तुम्हाला. सॉरी इती. मग झटका जरा, पाय हलवा जरा, आळस करू नका जरा. फार कमी वेळ राहिलाय. जा पटापट उरका काम. जा. डॅडी साहेब, आपण ही सगळी तयारी करतोय खरी, पण मला नाही वाटत तो सत्य आणि ती मंजू हा कार्यक्रम शांतपणे पार पाडून देतील. त्यांचा काहीतरी बंदोबस्त करावा लागणार आहे. काहीतरी बंदोबस्त काय डॅडी साहेब, मला फ्री हँड आहे. चांगलाच बंदोबस्त करतो त्यांचा.
तुम्ही काय बोलले होते, मी रिटर्न येतो तोपर्यंत शांत राहायचं. राहिलो ना शांत. आता द्या फ्री हँड द्या. बरं शांत व्हा. एवढा उत्साह दाखवायची गरज नाहीये. मी त्यांना मुद्दाम बोलवलंय. मला त्यांना हे सगळं दाखवायचंय. प्रमुख आकर्षण आहे ते आजच्या कार्यक्रमाचं. प्रमुख आकर्षण? डॅडी साहेब नक्की काय आहे तुमच्या डोक्यात? अगं आत्ताच वाढलायस? एकदा वाढायचं नसतं म्हणतेच ना. घ्या. अगं सपने ये जेवायला. ताट वाट बघते तुझी. असू दे असू दे. जाई द्या, भाजी कशी झाली रे? एक नंबर, कडक, खमंग, मस्त झाली. खरंच? मग कुठं काय तुला माहितीये, जर स्वयंपाक चांगला झाला असेल तर मी अजिबात खोटी तारीफ करत नाही. मम्मींनी बनवलीये. काय झालं, कशात भाजी रुतली का तुमच्या? अगं काय नाही, पटकन घास गिळला ना, ठसका लागला मला. मग जरा सावकाश घ्या की. मम्मी काय ग, तुम्हाला भूक लागल्या का? बसून काय जेवायला तुम्ही बी. नाही नाही, मी वाढते समजा ना, मग परत जेवते. येऊ का सुरवेज? तात्यासाहेब, अरे वा वा, बसा 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 बसा. डायनिंग करताना उठू नये. डायनिंग पचत नाही मग. बसा बसा. हे माझं घर आहे आणि माझ्या परवानगीशिवाय इथं कुणीच येऊ शकत नाही. त्यामुळे उठायचं आणि निघायचं. चिडचिड फार चिडचिड होते. एवढी चिडचिड बरं नव्हे. डायनिंग करताना तर चिडचिड नकोस. डायनिंग पचत नाही मग अशाने. हा पण मी ख्याती ऐकली आहे, या घराची ख्याती ऐकली, सत्याच्या घराची ख्याती ऐकली मी. इथं कुणी आला उपाशी पोटी जात नाही, त्याला डायनिंग करूनच पाठवतात. मला भूक लागली, मला वाढ. वाडा वाडा. डायनिंगच्या वेळी आलोय, डायनिंग करून जाणार. वा 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 वा. जेवणाचा अतिशय खमंग असा रुचकर वास येतोय. म्हणजे जेवण चांगलं असणार. हा हा. थेट मुद्द्यावर येतो. नवीन पक्ष काढतोय, नवीन पक्ष काढतोय. त्याचं उद्या उद्घाटन आहे. त्याची ही निमंत्रण पत्रिका. यायचं. हं नवीन पक्ष वगैरे काढतोयस ते सगळं ठीक आहे, पण तुझ्या ह्या आनंदात आम्हाला का सामील करून घ्यायचंय तुला? मम्मी बाई झणझणीत, एकदम झणझणीत. जेवण चांगलं झालंय. अहो मी तुम्हाला माझ्या परिवाराचा भाग मानतो. आपण एक परिवार आहोत. तुम्ही आलात तर मला फार आवडेल. सगळ्यांनी यायचं. हा आम्ही प्रयत्न करू. मन लावून प्रयत्न करा. तुम्ही सगळे आलात ना तर आमच्या कार्यक्रमाला 6 चांद लागतील. 6 चांद. जेवण दिल्याबद्दल धन्यवाद. डायनिंगला नमस्कार. येतो.